मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून एकट्यानं सायकल प्रवासाला निघालेला तरुण अमोल भगवानराव निकस पाटील यांची प्रेरणादायी शोभायात्रा आता छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणं आणि युवकांना इतिहासाची प्रेरणा देणं या उद्देशानं अमोल यांनी हा धाडसी प्रवास सुरू केलाय। त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अनेक ठिकाणी त्यांचे उत्साहानं स्वागत करण्यात येत आहे। मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून सायकलवरून प्रवासाला सुरुवात करताना अमोल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून ही शोभायात्रा सुरू केली होती। वाटेत येणाऱ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नागरिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केले। अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील प्रवासासाठी प्रेरणा दिली। या प्रवासादरम्यान अमोल यांनी युवकांशी संवाद साधत शिवचरित्राची माहिती देण्याचंही काम केले। छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचताच अमोल यांचे मित्रमंडळी आणि शिवभक्तांनी त्यांचं जोरदार स्वागत केले। स्वागतावेळी पुष्पहार, घोषणाबाजी आणि शिवरायांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर भारावून गेला। अमोल यांच्या या धाडसी प्रयत्नांबद्दल उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अमोल निकस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, हा प्रवास केवळ सायकलचा नाही तर शिवरायांच्या विचारांचा आहे। शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश घराघरात पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे। युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवावी, हा या प्रवासामागील मुख्य उद्देश आहे। छत्रपती संभाजीनगर येथून सोमवारी अमोल यांनी भुवनेश्वरकडे प्रस्थान केले। दीर्घ आणि कठीण प्रवास असूनही त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता। भुवनेश्वर इथं पोहोचल्यावर त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत केले। या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा मानस व्यक्त केला। अमोल यांच्या या शिवयात्रेमुळे युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होत असल्याचं नागरिकांचं मत आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांना साहस, इतिहास आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते। अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून अमोल यांच्या पुढील प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।